हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक सिग्नल हा एका विशिष्ट सेट्स ऑफ प्रोटॉन पासून मिळतो हे आपण बघितलं. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जितके सेट्स ऑफ प्रोटॉन असतील तेवढे सिग्नल्स आपल्याला NMR स्पेक्ट्रममध्ये मिळतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते जे मिळणारे सिग्नल्स असतात ते सिग्नल सिंगल लाईन न राहता त्यांचं स्प्लिटिंग होतं आणि त्यालाच म्हणतो मग आपण स्प्लिटिंग ऑफ सिग्नल्स. तर हे थोडंसं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर इथे आपण इथिल ब्रोमाइड हे एक्झाम्पल घेऊया आपण. आता आपण जर इथे बघितलं तर आपल्याला टोटल 2 सेट्स ऑफ प्रोटॉन दिसतात. एक CS3 साठी की ज्याला आपण A म्हणूया आणि एक CS2 साठी की ज्याला आपण B म्हणूया. आता या ठिकाणी यांचा रेशो जर आपण बघितला तर तो अशा प्रकारे बघा, 3:2. कारण की CS3 साठी एक सिग्नल आणि CS2 साठी एक सिग्नल. आणि याचा जर आपण स्पेक्ट्रा बघितला तर साधारण तो आपल्याला असा मिळेल. झिरोला TMS आणि नंतर CS3 साठी आणि नंतर CS2 साठी. म्हणजे इथे हा जो पहिला सिग्नल आहे की जो आपल्याला 1.6 ला मिळालेला आहे आणि दुसरा 3.4 ला मिळालेला आहे. 1.6 हा सिग्नल CS3 साठी आहे आणि B म्हणजे 3.4 ला तो CS2 साठी आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युली हा स्पेक्ट्रा स्प्लिटिंग होण्यापूर्वीचा आहे आणि आपल्याला टोटल 2 सिग्नल दिसत आहेत. एक दिसतो CS3 साठी आणि एक दिसतो CS2 साठी. पण आपण जर याचं स्प्लिटिंग बघितलं तर हा स्पेक्ट्रा असा राहत नाही. तर त्याचं कन्व्हर्शन कसं हाय रेझोल्युशनला कसं दिसतं बघा. आपण याच्यामध्ये केमिकल शिफ्ट व्हॅल्यू चेंज होत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे. जसं 0ला TMS, नंतर 1.6 ला जो CS3 आहे तो CS3 सिंगल लाईन न राहता ट्रिपलेट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे इथे 1.6 केमिकल शिफ्ट व्हॅल्यू चेंज होत नाही. A CS3 साठी आणि जो 3.4 ला एक सिग्नल आहे तो या प्रकारे स्प्लिट होईल 4 लाईन्स मध्ये. आणि त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार नाही. आणि हा इकडे B CS2 साठी. तर हे जे वरच्या बाजूला वरच्या स्पेक्ट्रामध्ये जो सिंगल लाईन आहे ती सिंगल लाईन न राहता ती ट्रिपलेटमध्ये कन्वर्ट होते. किंवा इकडे बी जो आहे तो सुद्धा इकडे
सिंगल लाईन आहे तो स्प्लिट झालेल्या स्पेक्ट्रामध्ये 4 लाईन्समध्ये कन्वर्ट होतो. तर हा जो प्रकार आहे म्हणजे सिंगल लाईन हा 3 लाईनमध्ये किंवा 4 लाईनमध्ये जो स्प्लिट होतो त्याला म्हणतात स्प्लिटिंग ऑफ सिग्नल. आता खरं म्हणजे असं का घडतं हे आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. त्याकरता आपण उदाहरण घेऊया. इथिलिडीन डायब्रोमाइडचं उदाहरण घेऊया आपण त्यासाठी. CH3 CHBr2 इथिलिडीन डायब्रोमाइड. हा कंपाऊंड जर आपण बघितला तर यामध्ये CH3 साठी एक सिग्नल मिळेल आणि CS साठी एक सिग्नल मिळेल. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण CH3 या सेट्स ऑफ प्रोटॉनसाठी स्प्लिटिंग बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला खरं म्हणजे नेबरचा विचार करायला पाहिजे. नेबर म्हटल्यापेक्षा आपण त्याला असं म्हणूया ॲडजसंट प्रोटॉन्स. आता ॲडजसंट प्रोटॉन कोणाला म्हणायचं की जे ॲडजसंट कार्बनला अटॅच असतात. मग इथे जर आपण बघितलं आपल्याला जर CH3चा स्प्लिटिंगचा विचार करायचा असेल तर त्याच्या शेजारी जो CH आहे त्याला म्हणायचं ॲडजसंट प्रोटॉन. ॲडजसंट प्रोटॉन. आणि आपण ॲडजसंट प्रोटॉनमुळे CH3चं स्प्लिटिंग होतं हे थोडंसं बघूया. म्हणजे आता इथे आपल्याला असं म्हणता येईल सिग्नल फॉर प्रोटॉन ए. प्रोटॉन ए म्हणजेच काय CH3. म्हणजे CH3 साठी स्प्लिटिंग कसं होतं. आता याच्या शेजारी एक प्रोटॉन असल्यामुळे तिथे 2 पॉसिबिलिटी आहेत. त्या कशा आहेत बघा. दोन पॉसिबिलिटी म्हणजे अशा की आपल्याला माहिती की त्याच्या शेजारी एक प्रोटॉन आहे आणि एक प्रोटॉनचा न्यूक्लियस कशा प्रकारे ओरिएंटेड होऊ शकतो त्याच्या 2 पॉसिबिलिटी आहेत. आणि हे ओरिएंटेशन होत असताना आपल्याला अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आता होतं काय इथे की तो जो एक प्रोटॉन आहे तो एक प्रोटॉन 2 प्रकारे ओरिएंट होतो. कसा होतो बघा. एक तर तो या अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला रेनफोर्स करेल. रेनफोर्स म्हणजे दोन्हींचं डायरेक्शन सारखंच आहे. ओके. पॅरलल. एक ही पॉसिबिलिटी झाली. त्या प्रोटॉनची दुसरी ओरिएंट होण्याची दुसरी जी पॉसिबिलिटी आहे ती पॉसिबिलिटी म्हणजे तो प्रोटॉन किंवा त्याचं ओरिएंटेशन या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अपोज करेल. म्हणजे एक तर रेनफोर्स करेल किंवा अपोज करेल. आणि रेनफोर्स करेल आणि अपोजिंग करेल यामुळे आपल्याला CH3 साठी जो सिग्नल आहे तो सिग्नलच्या आपल्याला 2 लाईन्स मिळतात.
दोन लाईन्स म्हणजेच डबलेट. दोन लाईन्स म्हणजेच डबलेट. आणि दिसताना तो सिग्नल सुरुवातीला जो सिंगल लाईन दिसत होता तो सिंगल लाईन न राहता तो दोन लाईन्स मध्ये स्प्लिट होतो. आणि म्हणजे दिस इज द स्प्लिटिंग, याला म्हणायचं स्प्लिटिंग. त्यावेळेस आता या दोन लाईन्स मधलं या साईडला अप फील्ड असणार आहे, अप फील्ड, आणि इकडे डाऊन फील्ड. अप फील्डच्या बाजूला जो स्प्लिट झालेला सिग्नलची एक लाईन आहे ती असते अपोजिंग करणारी, किंवा आपण त्याला म्हणतो शिल्डिंग. कशाला अपोजिंग करतं ते? अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. आणि जी लाईन दुसऱ्या बाजूला असते त्याला म्हणायचं रेनफोर्सिंग. रेनफोर्सिंग रेनफोर्सिंग म्हणजेच डी शिल्डिंग. रेनफोर्सिंग म्हणजे डी शिल्डिंग. म्हणजे आपल्याला हा जो सुरुवातीचा एक सिंगल लाईन सिग्नल दिसत होता तो सिंगल लाईन सिग्नल तो तसा न राहता शेजारी असलेल्या एका प्रोटॉनमुळे अपोजिंग आणि रेनफोर्सिंग यामुळे आपल्याला तो स्प्लिट होतो. आणि स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला दोन लाईन दिसतात आणि त्या दोन लाईन म्हणजेच डबलेट. त्या दोन लाईन म्हणजेच डबलेट. आता तसंच आपण बी साठी आपण सिग्नल बघूया. सिग्नल फॉर बी प्रोटॉन. सिग्नल फॉर बी प्रोटॉन. आता आपण कंपाऊंड जर बघितला तर इथे याच्या शेजारी तीन प्रोटॉन्स आहेत. बी या प्रोटॉनच्या शेजारी CH3 चे तीन प्रोटॉन आहेत. आणि तीन प्रोटॉन असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे चार प्रकारचे पॉसिबिलिटी आहेत. कशा आहेत ते बघा. इकडे तर आहेच अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड HO. आता कशा पॉसिबिलिटी बघा त्या. तर ते जे तीन प्रोटॉन्स आहेत एक तर ते फुल्ली रेनफोर्स करतील तिन्हीच्या तिन्ही, किंवा तिन्हीच्या तिन्ही अपोज करतील. ठीक आहे. आता जे रेनफोर्स करतील त्यामध्ये कदाचित एखादा अपोज करू शकतो आणि त्याचे सुद्धा आपण तीन पॉसिबिलिटी दाखवू शकतो इथे. तर त्या पॉसिबिलिटी अशा असतील. तसंच जे अपोजिंग साइड आहे त्यामध्ये एखादा किंवा दुसरा रेनफोर्स करू शकतो. तर ह्या अशा टोटल एवढ्या पॉसिबिलिटी आहेत की ज्या पॉसिबिलिटी त्या CH प्रोटॉनने एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. कारण की त्याच्या शेजारी तीन प्रोटॉन आहेत. आणि हे जर आपण काउंट केलं थोडंसं तर ते कसं आहे बघा. 1 हे 3 आहे बघा. 1 2 3 म्हणून 3, 1 2 3 म्हणून 3 आणि इथे 1. तर प्रोटॉन B
हा सिंगल लाईन न राहता तो अशा 4 लाईन्समध्ये स्प्लिट होतो. आणि स्प्लिट होताना त्याची इंटेन्सिटी कशी बघा. इंटेन्सिटी वरती आपण बघितले 1:3:3:1. म्हणजे कसं आहे 1:3:3:1 ते अशा प्रकारे बघा 1:3:3:1 1:3:3:1. म्हणजे आपण पूर्णपणे हा स्पेक्ट्रा जर आपण बघितला या कंपाऊंडसाठी इथिलिन डायब्रोमाइडसाठी तो कसा दिसेल बघा. मग तर तो या प्रकारे दिसेल. सुरुवातीला TMS, नंतर A प्रोटॉन की जो इथे 2 लाईन्स मध्ये स्प्लिट झालेला आहे. आणि त्याचं जे प्रपोर्शन आहे ते 1:1 आहे. ठीक आहे. आणि तो जो B प्रोटॉन आहे तो सिंगल लाईन न राहता 4 लाईन्स मध्ये स्प्लिट झालेला आहे. आणि त्याचं प्रपोर्शन कसं आहे बघा 1:3:3:1. 1:3:3:1. आता थोडं जर आपण डिटेलमध्ये गेलो तर हा जो सिग्नल आहे हा A प्रोटॉनसाठी आहे. A प्रोटॉन म्हणजे CS3. आणि हा जो आहे इकडे या बाजूचा डाऊन फील्ड साईडला तो बघा B प्रोटॉन की जो CH आहे त्याच्यासाठी मिळतं आपल्याला क्वार्टेट आणि याच्याशिवाय मिळतं आपल्याला डबलेट. बघा आता प्रत्येक वेळेस आपण ह्याच्यावरती पॉसिबिलिटी दाखवलेल्या आहेत. आपण ते पॉसिबिलिटी आपल्याला काढणं शक्य नाही आणि तेवढासा वेळ नसतो. आणि म्हणून याच्यासाठी एक फॉर्म्युला डेव्हलप झालेला आहे तो म्हणजे N+1. आता यामध्ये जी N आहे N म्हणजे नंबर ऑफ नेबरिंग प्रोटॉन. म्हणजे ज्या कोणत्या प्रोटॉनचं आपल्याला स्प्लिटिंग पाहायचंय त्याच्या शेजारी किती प्रोटॉन्स आहेत त्याची संख्या. चला आपण एक उदाहरण बघूया. CS3 CH2 Br की जे ऑलरेडी आपण सुरुवातीला बघितलं होतं इथिल ब्रोमाइडचं ते आपण बघूया. इथे काय होतं इथे की CS3 साठी आपल्याला एक सिग्नल मिळतो आणि CS2 साठी एक सिग्नल मिळतो. आता आपण हे बघायचे की स्प्लिटिंग झाल्यानंतर याला A साठी काय सिग्नल मिळेल आणि B साठी काय सिग्नल मिळेल. ठीक आहे. आपण इथे बघूया. तर A चा जर आपण विचार केला इथे A म्हणजे CS3 आणि त्याचं स्प्लिटिंग तर ते कसं मिळेल बघा. फॉर्म्युला तोच N+1. N म्हणजे नेबरिंग प्रोटॉन्स. आता CS3 चे शेजारी किती प्रोटॉन्स आहेत 2 प्रोटॉन आहेत. बघा मी वरच्या साईडला मार्क केले. किती प्रोटॉन आहेत 2 प्रोटॉन आहेत. आणि म्हणून इथे
आपल्याला घ्यावं लागेल 2 प्लस 1 म्हणजे किती झाले इथे 3 लाईन्स. आणि 3 लाईन्स म्हणजे ट्रिपलेट. 3 लाईन्स म्हणजे काय ट्रिपलेट. ओके 3 लाईन्स म्हणजे ट्रिपलेट. आता त्याचप्रमाणे जर बीचा आपण विचार केला इथे बी म्हणजे काय CS2 त्याचं स्प्लिटिंग फॉर्म्युला n+1 n किती बघा इथे बघा मी या साईडला मार्क करतो. तीन प्रोटॉन आहेत CS3 चे. ओके म्हणजे इथं काय येईल मग 3 प्लस 1 म्हणजे काय 4 लाईन्स. आणि 4 लाईन ते अशा प्रकारे दिसतील आपल्याला. त्याला म्हणायचं मग क्वार्टेट. त्याला काय म्हणायचं क्वार्टेट. तर आणि याची इंटेन्सिटी कशी असली पाहिजे यासाठी पास्कलचा ट्रायंगल आपल्याला उपयोगी पडतो. तो थोडासा आपण डिटेलमध्ये बघूया. समजा एखाद्या प्रोटॉनसाठी आपल्याला सिग्नल्स पाहायचे आहेत तर ते कशावर डिपेंड आहे शेजारी असलेल्या प्रोटॉनवर. तर ते आपण बघू इथे आता नेबरिंग प्रोटॉन म्हणजे काय स्मॉल n आणि नंतर स्प्लिटिंग आणि इंटेन्सिटी कशी राहील बघा. आता n इक्वल जर 0 असेल आपण फॉर्म्युला जर बघितला n+1 नुसार तर स्प्लिटिंग फक्त सिंगलेट मिळेल आणि इंटेन्सिटी असेल 1. इंटेन्सिटी काय असेल 1. आणि ॲक्च्युअल तो स्पेक्ट्रा कसा दिसेल बघा. स्पेक्ट्रा तो फक्त आपल्याला अशी एक सिंगल लाईन दिसेल. ठीक आहे. आता जर n = 1 असेल तर फॉर्म्युलेनुसार 1+1 म्हणजे डबलेट. आपल्याला मिळेल डबलेट. आणि इंटेन्सिटी कशी असेल बघा 1:1 आणि तो सिग्नल आपल्याला असा मिळेल की ज्याच्या दोन्हीची हाईट्स कशा आहेत सारख्या म्हणजे काय 1:1. ठीक आहे. आता यामध्ये समजा n = 2 आहे तर आपल्याला तिथे बघा 2+1 म्हणजे 3 लाईन्स म्हणजे ट्रिपलेट आपल्याला मिळेल इथे ट्रिपलेट. आणि इंटेन्सिटी अशी असेल 1:2:1 आणि तो सिग्नल दिसताना आपल्याला असा दिसेल 1:2:1. ठीक आहे. आता नेबरिंग प्रोटॉन म्हणजे शेजारी जर 3 प्रोटॉन असतील बघा 3 प्रोटॉन असतील तर 3+1 फॉर्म्युल्यानुसार ते होईल 4 लाईन्स म्हणजे काय क्वार्टेट. ती काय होईल क्वार्टेट. आणि इंटेन्सिटी कशी राहील बघा 1:3:3:1 आणि त्याचा सिग्नल आपल्याला असा मिळेल ठीक आहे.
तर साधारण प्रायमरी लेवलला आपल्याला एवढं माहीत असलं पाहिजे, सिंगलेट, डबलेट, ट्रिपलेट आणि क्वार्टेट. चला आपण एखादं एक्झाम्पल बघूया की ज्यामध्ये आपल्याला स्प्लिटिंग समजलं पाहिजे. तर त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. 1,1,1,2 ट्रायक्लोरो इथेन. बघा, Cl2 CH CH2Cl. साहजिकच इथे आपल्याला दोन सेट्स ऑफ प्रोटॉन मिळतात, A आणि B. आता एचा जर आपण विचार केला इथे तर N+1 शेजारी एक प्रोटॉन आहे म्हटल्यावर 1+1 म्हणजेच काय, 2 लाईन्स म्हणजेच डबलेट. आणि डबलेट तो अशा प्रकारे असेल की ज्याची इंटेन्सिटी ऑलरेडी आपण वरती पाहिली 1:1. आणि बी साठी N+1 2+1. का बरं 2? त्याचं कारण असे की इथे दोन प्रोटॉन त्याचे शेजारी आहेत म्हणून आपल्याला 3 लाईन्स मिळतील. 3 लाईन्स आणि 3 लाईन्स म्हणजेच ट्रिपलेट. तो सिग्नल अशा प्रकारे असेल 1:2:1. आणि त्याचा ॲक्च्युअल स्पेक्ट्रा इथे TMS आणि इकडे साधारणतः हे 3.9 ला आणि हे 5.8 ला. तर यामध्ये हा जो 3.9 ला जो सिग्नल आहे तो आहे CH2 साठी आणि जो 5.8 ला आहे तो आहे CS साठी. तर अशा प्रकारे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये स्प्लिटिंग कसं होतं आणि त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला पाहिजे हे आपण बघितलं. थँक्यू.